देवा तुमच्याकडे सुमणे निमित्ताचा अवधारी जय जय केले समरण सच्चा विधी जो हनुमंती करते होती जग सद्गुणाचा नमस्कार दियाता जय जय गुरु महाराज गुरु जय जय पराक्रम सद्गुरु अरे बिगर पुराव्याची जन्माला आले काही सगळे अरे बाबा ते पुराव्याचे काही दरबार पैसे आई वडिलांचं कर्म केलं म्हणून एकाचा जन्म झाला हा पुरावा मी आता बरं समजला कर्म करायला गेला तो जन्म
थांब रे बाबा हा का असं काय रे? अरे हसतो म्हणजे तो माणूस तू काय एवढा घाबरलाय, घाबरत आलास त्याच्यामुळे त्याला हसू आला. डिस्टर्ब करा गदाई करा. अरे तू काही करतो आम्हाला त्याशी काय होतं ना, पण आम्हाला एक तुला विचारायचं होतं, तुझा जर काय प्रॉब्लेम असेल, तुझा काही अडचण असेल तर तिकडे गाव करायला सांगायचं, तिकडे फोन करून घ्यायची ना. मग तू सांगस ना गावकरी बोलायला लागलं. अरे मला बोलवलाय गाव करे, तुला नाही गाव करे. माझ्या गावाला का तुमच्या गोष्टीची खस वाटते. माईक थोडं करा. चुकलाय का हे? आमची काय तुम्हाला कंटाळा येतो तो सांग. कंटाळा येतो म्हणजे ना तुम्ही हा. 10-5 लोक जमवली ना का हात धुवायचं काम चांगलाच करत. आता आमचा काय दुसरा काम आहे? या का हो साया दादा सोबत जमवायचा जेवढा आपल्याला कळत असेल ते दुसरीला सांगायचा. तू शहाणा वाटतोस. शहाणा म्हणजे काय, तुला काय वाटतं? अरे मी किती वेळा निवडून आलो, किती वेळा नाही. निवडून आला तुला का? काय ह्या गावात म्हणजे हा गाव सगळा मी दत्तक घेतला त्या. म्हणजे तुझ्या अंडर खाली वागायचा. हा नाही गोड केले असेल. मग? कारण तुझी ड्रेस एकदम हाय. अरे म्हणजे ते सगळं वाईट ड्रेस आहे. तुम्ही काय उभा राहिला आता तो निवडून गेला, तो 4-5 वेळेस निवडून आला. आता तुम्ही उभा आहात म्हणजे तुम्हाला उभा राहायचं आहे. नाही त्यांना पण नाही निवडून दे. त्यांनी ते माझं कस्टमर आहे. नाही ना तू निवडून आलास हा. मग कामा कोणची केली? कोणी मी? हा. अरे काय नाही काम केला? हळू बोल हळू बोल. काय नाही काम केलं? निवडून आल्यानंतर 25 एकर जमीन घेतली आणि बायकोच्या नावावर करून दिली. नाही ती तर केली होवी सर. मग? काय केलं? रस्त्याची कामा घेतली तीस का? अरे रात्री तुला काय झालं? गाव लोकांकडून वर्गणी केली आणि पोरगा पुण्याला डॉक्टर शिकायला पाठवला. अजून काय नाही केलं? नाही हा. ना पण अशी रस्त्याची कामा घेतली तीस का ना? ऐकून घे. अरे आपल्या गावाचं नाव निघावं म्हणून मी काय केलं तुला माहित आहे का? अरे एक ट्रक रोपांची खरेदी केली आणि अख्ख्या गावाच्या बाजूने लावून दिली. हा गाव पोचपर्यंत लावून दिली. आणि एक दिवशी काय झाला ते आमदार साहेब आला ना, आमदार साहेब आला आणि ते रोपा पाहायला नेला. रोपा पाहायला नेल्यानंतर असा समाज जमला, तसा समाज जमलाय ना, असा समाज जमला, असा समाज जमला ती रोपा पाहायला. आणि पाहायला जमल्यानंतर पोलिसांच्या 7-8-10 गाड्या आल्या. पोलिसांच्या 7-8-10 गाड्या आल्या. आमदार साहेबांनी मला गाडीत घातला, तसाच पोलीस स्टेशनला नेला. बरं झाला ते कर्म चांगलं ना. नाही. आता झाडा लावली आणि मग झाडा लावून काय उपकार केला तर पोलीस स्टेशनला अरे नेलं. आपल्या गावाचं नाव अरे निघावं. झाडा कसली लावली ती? अरे गांजेची लावली ती. नाही, पण फायदा ना. मग काय ठरवून दिला त्याला तुम्ही? अरे मग ती झाडं लागवड झाली ना. आमच्या गावचा सरपंच होता. हो. त्याने एक रस्ता घेतला होता. असा का? हा. रस्ता? रस्ता मग त्या रस्त्यावर काय काय आणला सांगू तुला? हा हा खडी आणली, हा. मुरुंब आणला, हा. डांबर आणला, हा. ती बारीकली कच आणली हो. अर्धा इंची. हा. बाबा सगळे खाण घेतले सरपंचाने. सरपंचाने. अरे पण एवढा मोठा पसारा ते. आता पचवला आता त्याला माहित बरोबर. तसा नाही मी सरपंच, तुला सांगणार ना असा मी सरपंच. पण काय सांगतोस आता? पण तू एवढा कसा मी झाला, एवढा घाबरल्यासारखा वाटतो. त्यानंतर झाला. तुला एकच सांगतो, हा. तू माझे नाच नको लागशी बाबा. नाही नाती अरे, म्हणजे हा माणूस अकातात पडला हो. तर ते माणसाची भाषा ओळखावी. बरोबर ना, जीव तुझी आधी पडले. बरोबर म्हणजे उघडी वळे तुझी, म्हणजे काहीतरी तू जवळजवळ 7-8-10 दिवसाचा उपाशी व्हावा. तिकडे आहे. अरे तुझा काय प्रश्न आहे तो मला सांग. काय प्रश्न? हा उपाय किती चाललाय? बरोबर. आता गरमीचा दिवस आला बाबा. आणि माझी डोशी ना जटून रामनवमीचं साप्ताह आहे यांनी उभं केलंय ना. हा. जटून गेली तर ती गोदडी घेऊन गेली. अरे जोशी म्हणजे काय फार मोठी नवल गोष्ट का? तिकडे शोधायचा, तिकडे पाहायचा एखादी बाजारपेठमध्ये आणि तू ठेवायला मग शोधायचा नसतो. लागाय नको दुसरा नाही का? तुला शोधायला
एकलाच भेटली ती म्हणत तर मी भेटलीच नाही असं. अहो तुम्ही तुम्हाला फोन केला त्या कुपीचे बाहेर सांगा आहो, तुझे भाड्यानं बोलतो गेलं होतं, कोणाला तरी विचारायचं ना. अरे माझी ना कपडे? किती जाऊ? बदवायचा फोन करतो दिवाळीचा फोन करतो कोणाला निष्ठा कुपीचे बाहेर असं? माझी हा, हा, हा. अरे, मी तुला काय सांगा? मग तुझे मला किमान निष्ठा द्यायचा. नाही दे आपण लागत नाही असं? हो. अरे कपडा! अरे काय कपडे तुझे हो? म्हणजे सत्याची भाषा कळत नाही नाही. तुम्ही आहो, व्यवस्थित राह. हा, म्हणलं एकत्र भेटीत चालणार नाही. हा, हा. असा मी तुला सांगा. बाबा, अरे माझी नाती. काय सांगतो बोलली नाही? जा तुझ्या बायकोला घेऊन ये. अरे हीच माझी बायको आहे. अरे माझी बायको तरी तुझ्या बायकोला घेऊन सांगते. आहो, नेट काढून ठेवा तर नेट काढून ठेवते पैसे खाली चादर काढून मग पैसा माझ्या बायकोच्या अंगात भूत येत. अच्छा तू ना नशीबवान आहेस, नशीबवान. म्हणजे तुझी बायको ना तुला जशी काय नोकरी लागली. हा आता तरी इकडून बोल. अरे मग काय माझीच बायको मावळत कोपत. पण तू एक मला सांग, घाबरायचं नाही मी आहे. तू काय करशील? ऐकला वर तुम्हाला मी सांगणार आता तूच पुरं करून बदवाय दोसा मी तुम्हाला कहा असा हो आपण मला कुठे तुम्ही स्वतः असते तर मी तुला भेटेल ना. ना मग पण तो कधी मध्ये फोन केला का कुपीच्या बाहेरच सांगत पण आम्हाला थोडा त्याने माझा परिचय देऊ दे ना. हा ते परिचय दे मग काय. तुम्ही कोणी गावचं हा मी ना हे 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 हात काढू नको, हात काढू नको. हा हे ना सातारा 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 हा सातारा 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 सातारा. मग अरे बाबा काय फिरलं काय तिकडे तू उगव हा हा आता ना शेतात ना ऊस लावलाय, एवढा मोठा झालाय, नदी गेला ना ते दिसतच नाही. मग ऊस एवढा मोठा झालाय. झाला परिचय. हा झाला ना. म्हणजे माझी सुटली गाठण तुझी बांधली. हा तशी आपली देवानी काढणार. मग अरे काय कर साल चार चौखात. अरे बाबा आम्ही परिचय घेऊन राहिलो. अरे असा कसा परिचय मग मी नाही का परिचय ना. हा तुझी मला काय माहिती झालं त्यापेक्षा माझ्याकडे परिचय जास्त आहे ना. असं? अरे तिच्यापेक्षा तुझ्याकडे जास्त परिचय आहे नाही का? मग पण मला काय म्हणायचं आहे का तुझ्या बाईला परिचय देतो आम्ही, कुठे राहतो, कोणत्या भागात राहतो, कोणत्या तालुक्यात राहतो, हे तिला मी सांगत होतो. बाबा हा जास्त नको लांबण लावस आता. असा ना. हा पण मग तुझी बाई गेली ती कुठे काय ते विचारून घे ना तिला. आता ते तुने घेतला असता परिचय. हा पण ते मी विचारलं नाही ती कुठे होती काय काय. बा कोण गेलतेस? आणि कार्यक्रम चालू आहे ते कार्यक्रमात मी हिंडत नाही ना तू मग काय सांगत स्वपनदाजीचे ठेव होतो. बसा सांगण्यात हिंडवणे झगडत हा तेवढा बरा तेवढा बरा. आपण तो फुल भाऊस ना असा ना तुम्ही सांगा. कोणता स्वपन दादेश? हे ठरला होता खालून तो हा, चांगलं वाटतं तो. आता नाही घरी हा? तुला घरी नाही? नसेल घरी वाटायचं ना. त्याचा मी चांगला ना पेंट वाळून टाकला. बघा चांगला हवा आनंदचा माणूस आहे अगदी देखाय हे काय आणलास? अहो ते सरपंच दाजीनी बस दिली भरता हौशी हवा मग काय? कधी नवं आलं. भेट दिली ती कधी नव्हती. अशी मोकळी करून टाका ना आपलं. आणि मी ठरवून दे. शनिवारी जाय हर्षुल हा मला घेऊन जाय पण मी सांगलाय म्हणत तूच गेलो बरी नाही. बरं मग आम्ही आता तुम्हाला असं सांगतो का काहीतरी मनुष्य जन्मामध्ये आला ना तर काहीतरी आपण केला पाहिजे. आता आम्ही काय रे नाही केला. थोडा संसार केला तर आम्ही काहीतरी केला
पाजर. सगळा केला आम्ही नाही ठेवल्या सगळा केला आपल्या अरे तुम्ही काहीच केलं नाही. संसाराचा धंदा जन्मभर केला. मुखी नाही आला रामनाम. आज रामनवमी आहे. काहीतरी भगवंताचं प्रभू रामचंद्राचं तू या नको सांगत कडे आम्हाला अरे राम हा वनवासात गेला होता. तो काय घरी आज माणसाला पोसायला होता. त्याचा बाप वारला त्या टायमात पण नाही. अरे ती बरोबर गोष्ट आहे तुझी. तू म्हणणार तुझ्या बरोबर सौघपुत्र राज्य दशरथा अंतकाळी काही नव्हता. मग कशाने जगाला शिकवतो? अरे पण त्याने चित्रकूट प्रवताच्या पायथ्याला तिथे दशरथ राजाचा दशकार्यविधी केला. आता आपल्याला पोरा तुमची आमची पोरा इथे घरी देखायला माणूस जर मताला वाढला तर नासकाला जाते. बा ती गोष्ट खरी सांगली. आता काय सांगावा त्यांनी तरी तिकडं केला. पण आताच जे राम आहेत ना ते पक्का अवघड. आणि म्हणून तुला एक सांगतो आता ना काहीतरी भगवंताचा कार्य कर. हे वयत नाही. आता कसलं दिवस राहिलंय भगवंताचे कार्य कराय. आणि म्हणून तुला सांगतो आता एक सांगू का तुला? सांग ना हाय, तुम्हा सांगते हे वेगळे निघा, वेगळे निघून संसार खंडू पाहिला तुझ्या खंडू पुढे आणि धोंडू ये. ये मागून आ? मागून येतोय तो मागून येतोय. नाही ना मी काय सांगतो तुम्हाला काय? आपल्या गावात नर्स आले सिस्टर. हा तर तुम्ही एवढं मोठं झालं तर तुम्ही पोलिओ तुम्हाला पाहिजे नाही. तर मग पोलिओ तुम्हाला पाजायचा आहे. तो डोस तुम्हाला द्यायचा आहे. सिस्टर कुठं आहे ते आपल्या गावात आहे ना. ते अंगणवाडी केंद्रात आहे ना. हा तुझ्यासाठी आणलाय ती आम्हाला बाजूला जा हा तुला आधी धोंडू. नाही ना धोंडू कुठं आहे? ये धोंडू लागते ना. तो काय आला तिथं ए धोंडू, हे बरोबर. इकडे ये धोंडू. ये बाळा ये डोस मोठा आणलाय डोस आणलाय सिस्टरनी सगळं आगे पाटे डिले झालं हं? ए धोंडू, इथे नाही ना पडतो इथं पळास ना. हा आपल्या जवळ हावडा मोठा डोस हा मग ये. हे डोसासाठी नाशिकहून गाड्या कुदल्या लॉकडाऊन मध्ये आणि इकडे स्वतः आल्या. हा डोस. पण तूच तर सगळंच गुडघ्या गेल्या संपली. मग तो नाही घ्यायचा हा घ्यायचा आपले हा हा मग दे ना. काय मोहाचा हे मुळाचं आहे ना मुळासाठी तेवढा लोक पाठीत उठून जातो. मग करोनाच्या काळात सगळे लोक पिला बघा पण आता आम्हाला डोस पाहताय सिस्टर आले मी तर सांग फेवरे कठीण म्हणजे काय खालू असं काय ते धोंडू. गळत म्हणून दुसरा घोडा तू देणार नाही हा आता पुन्हा लगेच नाही ना कडे ओढून पडायचं का नाही काय कराय? हा धोंडू हे पहा तुम्हाला सांगतो ही स्कीम म्हणजे वर्षातून एकदाच येते. हे डोसची. हे हा नाही तू ते सिस्टर आले ते तर तो डोस तुम्ही घ्याच. कोणता डॉस? अरे तो पोलिओ. अरे फिरवून सूट लागली. तो डोस तुम्ही घ्या. अरे ही लोक मला गावातली येडे काढतील. काय बा तुझी राम लक्ष्मणा सारखं बाप भगवान पुरे आणि तू कुठल्या योजना केल्या? कायचा डोस आला कर हा डोस आले. मग तेच मी सांगतो तू घेशील तो डोस घेशील तो नको. हा हा आपल्या दोघांनी फक्त हा डोस घ्यायचा तू नाही घेतला असेल. नाही मी मागून तरी घेईन हा? हो. अरे मी काय सांगतो हा. हा तुम्ही हा डोसचे मागा नको लागू तुम्ही. काय? तू काय चावलं हे काय चावलं? नाही आम्ही दोघं बाकी तो डोस नाही घेणार हो
लागला तर तुम्हाला देतो आमचे अरे त्या पाय मलेरिया होतो, टायफॉइड होतो आणि कोविड होते आणि तुला आणखी काय सांगतो डेंगू असा आजार होता आणि त्या आजारावर तो डोस आहे. हा डेंगूचा हा. अरे डेंगूचा हेच औषध मागच्या वर्षी कोरोना आला होता कोरोना तर काढला ये ले. हा मग सगळे वरला अरे तू एक देत रे बरं, खंडू, हे डोसनी काय जातं, कोणत्या आजार जातं ते सांग ना. हे डोसनी ना अजेराचा वास पण घे नाही. पळून जातो आता हे डोसानी ना सगळा खोकला जातो, नकाला शेंबूड नाही बाबेरा नाही हो. आयुष्यभर माणूस जगत नाही मग जास्त तर मग गरज पडली तर बायको पण एखाद जाते. माल जमीन जाते असं हा पाऊस फुटतो. सगळी धन दौलत जाते 2-3 लाता खावाड होतो कशाची असा हा डोस. आता असा. पण तुम्ही एकदा सिस्टम घ्या. मग येऊ दे ना ती येऊ दे तर खरे हा सिस्टमला तुम्ही मिळा आणि ते काय सांगतात त्याच्यावर तुम्ही उपचार हा. करा. यांना मग आतापर्यंत डोस दिलाच नाही तर मग याची नोंद करून घ्या आणि त्यांना डोस त्यांना ते इंजेक्शन देऊन टाका. आतापर्यंत नोंदच केली नाही का? नाही आता किती आता तो 2 वर्षाचा आहे आणि मी 3 वर्षाचा. अजून नोंदच झाली नाही आमची ना. मग नोंद करून घ्यायचं की इथं झोपायचं. पहिला पण डोस नाही आम्हाला दिली. इथं आम्हाला झोपायचं. पण आम्ही हे गावठी डोस चालू केलं त्याच्यामुळं आम्हाला काळाचा टाकला. ए इकडे ये तो आधीच राहिलास पळून यांना टिवा देणार नाही. आधी कोणाला दिलता डोस? काय डोस लसीकरण. नाही मी कुपोषित आहो मला पदर इकडे या इकडे. इकडे या ना. दाद्या काय ऐकू ये कसं काय दिसतं मॅडम मॅडम धडम द्यायचीच राहते मॅडम. यार तू मोठा असून काय करणार ते आपल्याला कळत असतं. गेलं कल्ला गेलं नाही समज हा, मॅडम सांगायचं. आपल्या मॅडमच सांगत रे हा. मग मॅडम सांगत अशी मॅडम धडमच राहते. नावाला मॅडम तो असा घेतोस डोस घेतोस नाही तो घेतोस का हा घेतोस? अहो तुम्ही डोस नाही घेतला किती बारीक होऊन गेले पण. मॅडम मग तुमचा डोस आम्हाला द्या ना आमचा डोस एक तरी नाही. हा डोस नाही निघत. हा? नाही. मग तुमचा डोस नको आपल्याला का? नाही. आपला जिंकत येतात डोसा विषय संपला बोल. मी जरी कुपोषित असलो ना तरी काय फरक नाही बरं का हो? हो तुम्ही पप्पा नाहीचे. हा यांचा पप्पा मी नाही, पप्पाला बस. अरे सुधारायची दिवसामध्ये बरोबर आता ती सांगायची मॅडम. काय सांगते पप्पा पप्पा ती काय चांगली भाषा आहे काय सुधारेल अरे पण आता हे आता म्हणजे विज्ञान युग आला ना. का हो? हा. आणि त्यांची मम्मी? हा, मम्मी नाही आम्हाला आयुष आहे त्यांची मम्मी ती पाठीवर गेले. पाठीवर हा, का? म्हणजे तिला पाठीच जाते ती कामाला. हा. हा. बाबा काम करते. मम्मी ते काय रे हा? मम्मी काय अरे तुमची आईस. मी सगळ्यात तांबोटी आणलं पिशवीत भरून द्या काय अरे ती नाही. मम्मी म्हणजे तुमची आई. हा हा. माझी घरवाली. त्याला मम्मी सांगत येते. तुझी बायको ह्या बाई होता, हे असं कोण स्वतःचा त्याला ते पण कळत नाही. सांगायचं गेलं तर मग नाही ना यांनी सगळ्या आईला राग येतो. अशा ही म्हण खरी आहे मग काय. मग काय करायचं आता? हा? लस घ्या लस. हा? यांना यांना द्यावं लागेल लस. यांना आम्हाला दोघांना नको डोस आम्हाला एक उसाचा रस द्या. हा, रस नाही तरी रस प्या. पण घ्या काहीतरी असं. नाही ना हा. काय होईल आयुष्य मागतं. मग काय जर तुझी 50 वर्ष असतील ना तर 150 होतील म्हणजे 100 वर्ष जास्त वाढतील. मग काय करू तुझा गाडी लगेच चालू होईल तुझं. 50 वाढली का हा. कोणाकडे हो नाही तर नाही नाही बसवलं. हा? मी पाहतो बर आई साली हवी तर शोधून येतो हा चालेल चालेल. मग घे
चालेल. बाजूला राख. मी तुलाच गावचं झालो तू आज. असा? हा, थोडासा काम होता माझ्याशी हा. हा काय आणि हरकत मला कोणीतरी काहीतरी थोडासा कानावर बातमीचं दिली होती तर म्हणून त्याच्याशी भेट घेऊन घ्या. नाही नाही मग कॉन्टॅक्ट नंबर मध्ये तू कोणाचा नंबर घ्यायचा आता सगळ्या गोष्टी होतील बुवा हा, हा. असं काही नाही पण पोरेला सोहिक लागत होती आज. सॉरी कमी किती जवळ होईल ना 100-150 लोकांची लग्न जमवून दिले कोणी मी आहे असा मग सैनिक म्हणजे काय सैनिकीची काय गोष्ट हेच ना. फार मोठी गोष्ट हा, नाही ते- तुझ्याच पोरीला सैनिक हा, लागत माझ्याच. असा ना हा. बरं काय हरकत नाही सैनिक भेटेल ना आणि किती जवळजवळ किती हिशोब किती सांगलास 150 पोरांची लग्न 150 जमवून पोरांची दिली. ना हा, हा. मग ती फुकटच केली होतीस ना काय? अरे फुकट नाही बा त्यांनी खर्च केला पण असं नाही काही मग तसा ह्याची पत्रक जुळवून दिली बा असा हा पण मला तेच करायचं आहे तर ती पुरेली गर्दी केली ना असा हा, पुऱ्या बारीकच आहे पण ती त्रास मला झाला आहे नाही नाही नाही, ते तुला वाटत असेल असा बाबा त्याच्या हाईटवर नकोच आहेस. सांग ना. हा, हो. जातीवर जायचं असा. आता त्यांनी सांगा अजून बारीकच आहे त्या स्वप्नाचं मला वेगळा दिसत सुटला पण मग माझ्या लक्षात आलं. तुम्ही सापाडतो सापाड. बरोबर आता ते आपल्याकडे ती लाकडा बोलायची ती दोबरा राहिली नाही हेलर राहिली नाही बरोबर. नाही का मोठा हेला नाही का तो आता खालोटा तर मग ठरवलाय ना मी तर मग आम्ही मग तीच मग डीजे जे आहे ना डीजे मी वापीचा सांगणार म्हणजे आम्हाला पण पोरेचा लग्न करायला तर हे पळा नाही एका फिरत व्हायला तुम्हाला खबर नाही ना मला ते सांगेल पण नाही मीच मला थोडासा नादाचं घेत होता आणि मग भागी लोक कुठं मी तू चावळ येत नाही भागी आता चावळून तो भागी लोक तुझ्या 2-3 उड्या मला सांगायचं तुम्ही आम्हाला- आम्ही असं ठरवलंय हा. या महिन्यानं सारीचा डीजे आणायचा मग मला सांगायचं ना माझ्याकडे नंबर होता त्यांचा. बाळावर लगेच या बाळांचं तर नीट काम झालं ना. मग ते हा. काय- तुम्हाला वाटलं काय म्हणेस नाचा आहे फुकटाचा नाही माझा आहे हा. ही त्यांचं कोणालाच द्यायचं नाही, नाही नाही. माझ्या घराच्या बऱ्याच मोठ्या खोल्या आहेत एक खोल्यात डीजे ठेवायचा आणि एक खोल्यात नवरा एक खोल्यात आम्ही कारण का भांडगडी होत्या तुझी बाईचा व्यवहार म्हणजे मला पटला व्यवहार म्हणजे असा चालती होता इकडे या ना काय? बसता बांधताना ना आता माझ्या मनात उठवला ह्या तरुण पोरे आहेत त्यांना काय करायचं पैठण घेऊ आपण हा नवीन पोरीला. हा. त्यांना कुठे पातळा ठेव आणि असं पक्या म्हातारानं त्यांना ब्लाऊज घ्या हा दुसरा एक गोष्ट माझ्या मनात आहे हा तुमच्या इच्छेप्रमाणे करा पाटलीन वहिनी सरपंचीन वहिनी आहे ना त्यांना नाव पाहिलंच घेऊ हा नाही म्हणजे भागीची गोष्ट मला कुठली पहिली गोष्ट आता तरी गोष्ट मान दिला ना तर माणसाने काहीतरी त्याच्यामध्ये ओळखलं पाहिजे हा बा उंच लेवलचा आहे म्हणजे पाटलीन पाहिजे सरपंचीन पाहिजे बरोबर हा नाही चांगलं अशी पाहिजे पाहिजे आता मला काय भेटलं यंदा बुवा लग्न होत नाही पोरेला विचारलाय का आपण का होत नाही अहो सांगत येत काय जा काय बसलाय सांगत हा त्या पुढे ना परवानगी येणार, परवानगी. सांगत येत काय बसलाय कुंभमेळा हा, असं का? मला विचारायचं ना काय बसलाय बा त्याला काय माहित आहे इकडून या तुम्ही मग माझा विचार असा आहे ते बसलाय का ते बसायचे आता आपण केस आहोत का नाही? तुमच्या इकडे सांगत ते वडिलांकडे पाठवा असा असा हा म्हणजे तुझ्या कुंभमेळाविषयी पूर्ण माहिती द्यायची आहे असा नाही फुटूनच नाही देत आहे आता ते आम्हाला सांगलं असतं बा पण ते म्हणजे काही महिन्यातून 4 आंघोळ्या राहतात असं ते सांगायचं होतं असा हा सांगा. अहो तुम्ही इकडे या. काय बर जाय आता इकडून जर राहिली ती एक आंघोळी शिराम जाईल अरे पण काही माणसांना माहिती नाही काही ना आपली खेड्यात राहणारी माणसं बरोबर का? अहो, त्याला गावची येडे पाहुणे त्याला काय काय जमीन ते सांगतो मी कसा म्हणजे हे तुला
सोयरी काय आहे, तुम्ही आता काय करा, तो मी तोडूनच लग्न घेतोय. हा वाजा तरी माझ्याकडे. मग बाकी आपला काय मग आपले कोकडं नाचायचे डोंगरावर. अहो, ते नुसतं खर्च करतील ते. असा बाकीचं तुम्ही ठरवायचं ना, बाकीचं नाचायचं सगळं काम तुम्ही करायचं. ते वाजवण्याची सोपारी तुम्ही द्यायची, लग्नात गाणी सांगणाऱ्या बायांची सोपारी तुम्ही द्यायची, ब्राह्मणाची सोपारी तुम्ही द्यायची. बरोबर. ते कोतवालाचं ते काही जेव्हा धरवतो ना, त्याची ती सुपारी तुम्ही द्यायची, सगळ्या तुम्ही द्यायचं. आणि मग काय व तोडून घेताय? तेच ना, मग काय सगळं आपणच द्यायचा. सांगा सांगा बरोबर सांगा ते गेलं का तोडून म्हणजे अरे ते पैसे ठरवून घे असं काय सांगा तुम्ही. अहो, मग तुम्ही सांगत उधळा. पैसे द्यायचं, तुम्ही काय तोडून घेते आता? अरे पण ती माणसं तुम्हाला तर